या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। की मी मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नांना अजिबात कमी लेखत नाही। त्यांनी प्रयत्न केलेत, पण माझं असं म्हणणं आहे की एखाद्या कॅबिनेट मंत्र्याने किंवा एखाद्या उपमुख्यमंत्री दर्जाच्या व्यक्तीने किंवा जे 40 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहेत अशा व्यक्तीने काहीतरी एखादं छोटं वळण बंधारा बांधायचा आणि त्याचं पाणी कमी साठवण क्षमता असलेलं पाणी किंवा मुळात साठवण क्षमताच नाही, वळण बंधाऱ्यातून कुठलीही उपसा योजना नसताना 168 किलोमीटर किंवा 200 किलोमीटर नेण्याचा अट्टहास धरायचा। मुळात ही योजनाच संपूर्णपणे फोल आणि फेल ठरली आहे। त्याचं कारण म्हणजे याचं कॉस्ट बेनिफिट रेशिओज बसत नाही। आता 1000 कोटीवरती जर तो प्रकल्प गेला आणि 1000 कोटीमध्ये जर तुम्हाला फक्त डोंगरगाव सारखा फक्त 40 दशलक्ष घनफुटाचा बंधारा जर तुम्हाला भरता येत नसेल तर त्या 1000 कोटी मी असं म्हणतो की शासनाचे आज वाया गेलेले आहेत। तर त्यापेक्षा त्यांनी कुठली तरी उपसा जलसिंचन योजना राबवून, महाराष्ट्रामध्ये अशा अनेक उपसा जलसिंचन योजना आहे ज्यांना कधी लांब पल्ल्याच्या किंवा दूर पट्ट्यावरती पाणी न्यायचं असतं तेव्हा तो बंद पाईपामधून सिंचन प्रकल्प राबवणे हाच एक उपाय असतो। अदरवाईज पाण्याचा अपव्यय होतो। आणि गेली 20 वर्ष निदान येवल्याच्या जनतेला ज्या आशेवर ठेवलं होतं, त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला हंडाभर पाणी देऊ, पण प्रत्यक्षात त्यांनी चमचाभर पाणी दिलेलं आहे आणि तिथं लोकांची निराशा झालेली आहे। आपण बघितलं आहे की डोंगरगावला पाणी पोहोचलं, ते पोहोचलं म्हणजे आपण फक्त काय केलेलं आहे की त्याचा पाण्याचा प्रवास दाखवलेला आहे। पाण्याचा प्रवास झाला कॅनॉलच्या वाटेने, परंतु तो पाण्याचा प्रवास तो शेतकऱ्यांचं समाधान करू शकणार आहे का हा प्रश्न आहे। तर मी मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नांना कमी समजत नाही। त्यांचे प्रयत्न खूप होते, प्रकल्पही अवघड होता, विषयही कॉम्प्लिकेटेड आहे, सर्वसामान्यांना न समजणारा आहे, तांत्रिकदृष्ट्या अवघड आहे। त्यांचे प्रयत्न होते, पण माझी अशी अपेक्षा होती की त्यांनी परिपूर्णपणे एखाद्या एक्सप्रेस कालव्याद्वारे पाणी येवल्यात आणायला पाहिजे होतं। आणि पाणी जर तुम्ही फक्त मांजरपाड्यावरती 700 दशलक्ष घनफूट जिथं फक्त साठवण क्षमता आहे त्यातलं फक्त तुम्ही 350 दशलक्ष घनफूट पाणी पूर्वेकडे वळवणार आणि त्यातील डोंगरगावपर्यंत पोहोचताना 10 दशलक्ष घनफूट सुद्धा पाणी उरणार नाही, तर असे प्रकल्प फोल ठरतात। तर तुम्हाला मोठे प्रकल्प उभारून समजा नार गिरणा जो प्रकल्प आहे किंवा पार गोदावरी जो प्रकल्प आहे, भविष्यामध्ये त्यांना किमान 20 TMC पाणी अडवून त्यातील पाणी वाटा करून चांदवड, नांदगाव, येवला या भागासाठी राखीव करून येवल्यासाठी किमान 5 TMC पाणी तरी मंत्री महोदय यांनी जर आरक्षित ठेवलं तर कदाचित भविष्यामध्ये येवल्याचा पाणी प्रश्न सुटू शकतो। आणि एक्सप्रेस कालव्याने येवल्याच्या उत्तर बाजूने जर कालवा जर गेला तर ते पाणी येवल्याच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचू शकतं। तर मला असं म्हणणं आहे की एखादा मोठा साठवणूक प्रकल्प आणून एक्सप्रेस कालव्यासारखा कालवा काढून जनतेला पाणी पुरवणं गरजेचं आहे।